आज बेंगळुरू येथे समस्त मराठा समाज कर्नाटकाच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये आपले मराठा समाजाचे स्वामी जगद्गुरू मंजुनाथ स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। विषय असा होता की सिद्धरामय्या सरकारने जे जनगणना सुरू केलं आहे ते ऑलरेडी प्रत्येकाच्या घरावरती हेस्कॉम तर्फे स्टिकर्स लावण्यात आले आहेत। त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण मराठा समाज कर्नाटकामध्ये काय म्हणून नोंद करावी हा विषयावर चर्चा झाली। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधून पदाधिकारी आले होते। त्यांनी प्रत्येकाने आपले आपले मत मांडले की त्याप्रमाणे एक निर्णय झाला आहे की मातृभाषा ही मराठी, धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात जी आहे कुणबी असं लिहिल्यामुळे आपला मराठा समाजाची संख्या जवळ 40 लाखहून अधिक आहे। त्याची एक आपली शक्ती एकवटली जाणार आहे। हे खरंच स्वागत केल्याप्रमाणे आहे का म्हणजे येणाऱ्या पिढीचा आपण विचार करून मराठा समाजाच्या उद्धारासाठी ही आपण एक वेगवेगळे चिंतन करून हा निर्णय घेण्यात आला आहे। ह्या वेळेला विजय सिंधिया, MLC मारुती मुळे, श्रीनिवास माने आमदार, संतोष लाड आमदार, तसेच बेळगावहून धनंजय जाधव, विनायक कदम, परत असे अनेक प्रमुख उपस्थित होते। तरी माझी सर्व आमच्या मराठा समाजातील सर्व नागरिकांना, सर्व प्रमुख जे आपले ज्येष्ठ आहेत त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी देखील कॉलम नंबर 2 मध्ये आपली मातृभाषा मराठी 16, 17, 18 मध्ये कॉलम नंबर 16, 17, 18 हिंदू, मराठा आणि कुणबी याप्रमाणे नोंद करावी, जेणेकरून कर्नाटकामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आरक्षण मिळावं। आणखीन आर्थिकदृष्ट्या तसेच शैक्षणिकदृष्ट्या व वैद्यकीयदृष्ट्या असे अनेक लाभ आपल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना मिळावे या दृष्टीने हे प्रयत्न चालू आहेत। आपलं सहभाग आणि सहकार्य हे खूप गरजेचं आहे। तरी मी आणखी एकदा समस्त मराठा समाजातील आमच्या बंधूंना विनंती करतो की त्यांनी त्या दिवशी जे नोंदणी करणार येतील त्यांना घरात बसून खरोखर जे योग्य आहे तीच माहिती सांगावी, चुकीची माहिती देऊ नये असे मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।